8 जूनच्या रात्री छत्रपती संभाजीनगरमध्ये काहीतरी भयानक झालं भाई. FDAचे अधिकारी एका गुटखा माफियाच्या मार्गावर होते. पण शॉकची गोष्ट माहीत आहे का, ते माफिया आज बुलेटवरून सरकारी अधिकाऱ्याच्या लाईव्ह लोकेशन ट्रॅक करत होते. फक्त ट्रॅक नाही जी, तर अंधाराचा फायदा घेत अधिकाऱ्याच्या अंगावर डायरेक्ट स्कॉर्पिओ गाडी घालून त्यांना जिवंत मारण्याचा प्रयत्न झाला. आता तुम्ही विचार करा जी, एका 10 रुपयाचा गुटखा विकणाऱ्या माफियात एवढी हिंमत कुठून आली की तो सरकारी अधिकाऱ्यांनाच गेम करायला निघाला, किंवा त्याला असा कोणता त्रास झाला? या उत्तराचा एकच नाव आहे, तो म्हणजे तुकाराम मुंडे. मग आपल्या मनात आता हे प्रश्न यायला पाहिजेत का की हो बे भाई, हे मोठे मोठे अधिकारी एवढं चांगला काम करत आहेत, तर मग यांच्या बदला एवढा का होतात? यांचा बदली करणारा कोण, किंवा यांचा बदलीचा प्रेशर टाकणारा कोण? पण 1 मिनटं थांबा जी, एका मिनटात गेम समजून सांगतो. ऑन पेपर एखाद्या स्टेटचा सिस्टम कसं चालते ते पहा. कागद आणि कायद्याच्या हिशोबाने एखाद्या IAS अधिकाऱ्याची बदली करण्याचा अधिकार स्टेटकडे असतो. राज्य सरकारकडे एक डिपार्टमेंट असते, जनरल ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट, म्हणजे सामान्य प्रशासन विभाग. आणि याच विभागाचा मेन खिलाडी म्हणजे बॉस जी, हा त्या राज्याचा मुख्यमंत्री असतो. म्हणजेच कोणत्याही IAS अधिकाऱ्याच्या ट्रान्सफरची फाईलवर फायनल साईन मुख्यमंत्र्याची असते जी. सिव्हिल सर्व्हिस बोर्ड फक्त सल्ला देते, पण फायनल पॉवर मुख्यमंत्र्याकडेच असते. असली गेम कुठं होतं माहीत आहे का? हे आमदार आणि इतर नेत्यांमध्ये. ते कसं, मोठ्या मोठ्या सिटीमध्ये किंवा गावामध्ये जे घपले करणारे राहतात ते घपले करतात आणि पैसा अर्धा आपल्याकडे आणि अर्धा ह्या नेत्यांकडे पाठवतात, जसा आमदार, नगरसेवक किंवा इतर नेत्यांकडे. मग काय होते जी, यासारखे आमदार आणि इतर मंत्री लोक डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे जातात आणि ब्लॅकमेल सुरू. साहेब, या अधिकाऱ्यांची ट्रान्सफर नाही झाली तर समोरच्या इलेक्शनमध्ये पार्टीला पैसे येणार नाही आणि काही आमदार पार्टीला सपोर्ट पण करणार नाही. मग घ्या, मुख्यमंत्री पण प्रेशरमध्ये येऊन साईन देते, बोमला. पण हा गेम समजायला गेलं तर आपण ऐकतो ना कधी कधी, एकच माळेतील म्हणे. भाई, या माफियांचा एवढे धाबे धरले काय आहेत माहीत आहे का? कारण की तुकाराम मुंडे सरांचा FDA आयुक्त पदावर चार्ज घेतल्यानंतर पहिल्या फक्त 6 दिवसात राज्यभरात 230 ठिकाणी धाडी टाकल्या, 1.5 कोटीचा माल जप्त केला. आणि पहिले काय होत होता भाई, धर पाकिट राय उगा मोगा. पण आता गेम पलटलाय जी. मुंडे सर येण्याआधी काय होत होता, सेटिंग करून पॉकेट दिलं की पुरा गेम फिट होत होता. पण मुंडे साहेब आल्यापासून सेटिंगच चेंज झाली आहे. म्हणजे ते कसं, आता माफियाला समजलं की पैसे देऊन पण काम होत नाही, तर ते आता डायरेक्ट गाडीत चढव आणि उडव या मार्गावर आले आहेत. खरं सांगायचं झालं तर हा त्यांचा माज नाही जी, हे मुंडे साहेबाच्या प्रामाणिकपणामुळे त्यांची फाटलेली अवस्था आहे असा म्हणता येईल का? आता खूप लोकांना वाटत असेल FDAनं गुटखा पकडला, यात माझा का फायदा, मी कुठे गुटखा खातो बाय. पण थांब भाई, हेच माफिया उद्या जाऊन पोराच्या दुधामध्ये युरिया आणि पनीरमध्ये केमिकल टाकणार आहेत. जेव्हा मुंडे सरांसारखा अधिकारी धाड टाकतो तेव्हा तो फक्त माल जप्त नाही करत, तो तुमच्या ताटात येणारा कॅन्सरसारखा स्लो पॉयझन थांबवतो. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा वरच्या खुर्चीवर मुंडेसारखा कडक माणूस बसलेला असतो तेव्हा खालच्या शिपायाची पण 500 रुपयाची रिश्वत घ्यायची पण हिंमत होत नाही. सामान्य माणसाची सरकारी ऑफिसमधली लाचारी आणि लूट थांबते जी. आता खूप लोकांना वाटत असेल मुंडे सरांसारखे प्रामाणिक अधिकारी हे एकच आहेत का? नाही जी, असं नाही. मुंडे सरांसारखे प्रामाणिक अधिकारी या देशात खूप आहेत, त्यांना पण देशामध्ये परिवर्तनच पाहिजे. पण काय करतात, हे सिस्टमच त्यांना दाबून टाकते. आता माझ्या म्हणण्याचा अर्थ तुम्ही समजूच शकता. हरियाणामधील एक IAS अधिकारी अशोक खेमका याने डायरेक्ट मोठ्या नेत्याच्या जावयाचा 58 कोटीचा जमिनीचा बेकायदेशीर व्यवहार एका झटक्यात रद्द केला. आणि त्यांचा पण बदल्या 56पेक्षा जास्त आहेत. किंवा तामिळनाडूचे IAS यू सगायम 16,000 कोटीचा घोटाळा उघड करण्यासाठी कुणी पुरावे नष्ट करू नये म्हणून हा मोठा अधिकारी रात्रभर डायरेक्ट शमशानात प्रेताच्या मध्ये झोपला. देशात अनेक हिरो आहेत जी, पण हे भ्रष्ट सिस्टम मुद्दाम त्यांना संग्रहालय किंवा मानव अधिकारासारख्या ह्या डेट डिपार्टमेंटमध्ये लपवून ठेवतात. म्हणून मला सांगावं वाटतं जी, हे 5 वर्षासाठी नेते येतील आणि जातील, पण देशाची खरी सिस्टम चालवणारे हे IAS आणि IPS अधिकारीच आहेत. यावर तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा.